नमस्कार मंडळी, हेल्दी फूड कट्ट्यावर सगळ्यांचं खूप खूप स्वागत. हेल्दी फूड कट्ट्यावर हेल्दी फूड बरोबरच काही प्रथा परंपरा पण त्याच्याबद्दल माहिती सांगण्याचा मी प्रयत्न करत असते. तर याच्या आधी सुद्धा बोडण हा जो वैशिष्ट्यपूर्ण कुळाचार जो आहे, जो कोकणस्थ ब्राह्मणांकडे असतो, तर त्याच्याबद्दल सगळ्यांना फारशी माहिती नसते, पण उत्सुकता असते. तर त्याच्यासाठी मी याच्या आधी पण 2-3 व्हिडिओ केलेले आहेत, त्याची लिंक मी तुम्हाला देईनच. पण सगळ्यात महत्त्वाचं काय असतं माहिती का, ज्यांच्याकडे वार्षिक बोडण असतं तर त्यांना हे नीट जास्त चांगलं कळेल. बोडणाची तयारी जी असते तर ती खूप करावी लागते आणि त्या तयारीमुळे म्हणजे एकतर ती बोडण 12च्या आत तो सगळा विधी पूर्ण व्हायला पाहिजे, असं जे त्याची जी पद्धत आहे किंवा तो जो कुळाचार आहे, तर त्याचं एक असं प्रेशर येतं. ज्यांच्याकडे बोडण असतं तर त्या महिलेला खूप त्याचं प्रेशर येतं आणि टेन्शन येतं, म्हणजे की बापरे आता बोडण म्हणजे खूप किती काहीतरी कसं पार पडणार वगैरे. तर आज महत्वाचं म्हणजे बोडणाची आपण काय काय आदल्या दिवशी तयारी करून ठेवू शकतो ते मी तुम्हाला आता सांगणार आहे. बोडणाची जर शक्य तितकी जास्त तयारी आपण आदल्या दिवशी करून ठेवली तर मग त्याचं प्रेशर राहणार नाही आणि अगदी बोडणाचा जो आपला विधी आहे तो अगदी वेळेत आपला पूर्ण होईल. तर सगळ्यात आधी आपण जेव्हा बोडण ठरवतो तर तेव्हा जसं मी याच्या आधी सांगितलं होतं, 3 सुवासिनी आणि 1 कुमारिका आपल्याला सांगायची असते. तर त्या तिघींच्या वेळा आपण घेऊन ठेवायच्या. शाळेची सुट्टी वगैरे बघून कुमारिकेला बोलवायचं आणि त्यांना परत एकदा आठवण करायची. आपण एकदा फोन केलेला असतो, पण परत एकदा आदल्या दिवशी परत एकदा आठवण करायची आणि त्यांना कमीत कमी 10:30 पावणे 11 पर्यंत त्यांना यायला सांगायचं. म्हणजे सगळे जे उपचार असतात बोडणाचे ते वेळेत पूर्ण होतात. त्याच्यानंतर आपल्याला बोडणाच्या आदल्या दिवशी काय काय करायचं ते पण मी सांगते. एक असते ती पूजेची तयारी, म्हणजे बोडणाचा जी पूजा असते तर त्या पूजेची तयारी, आणि दुसरं म्हणजे स्वयंपाकाची तयारी. तर स्वयंपाकाची तयारी तर आता बऱ्याच ठिकाणी अन्नपूर्णेला बोलवलं जातं, तिच्याकडनं अन्नपूर्णा मावशीना म्हणजे, तर त्यांच्याकडून स्वयंपाक वगैरे केला जातो. तर काही ठिकाणी त्याचं आता एवढं प्रेशर नसतं, पण ज्यांना घरी करायचा असतो तर त्यांनी मात्र सगळी पूर्वतयारी करून ठेवायला पाहिजे. कारण बोडणासाठी विशेषतः पूर्णावरणाचा स्वयंपाक म्हणजे पुरणपोळी आणि भरड्याचे जे वडे असतात तर ते वडे असे 2 पदार्थ मुख्यतः बोडणाला करतात आणि हे दोन्ही पदार्थाला वेळ लागतो. त्याच्यामुळे त्याची जेवढी पूर्वतयारी स्वयंपाकाची बाकीची असेल तर तेवढं ते खूप सोपं जातं. तर ते मी तुम्हाला थोडंसं नंतर सांगते, पण त्याच्या आधी बोडणाच्या पूजेची तयारी आपण बघूया. तर एकदा कुमारिका आणि सुवासिनी ठरल्या की त्याच्यानंतर बोडणाच्या आदल्या दिवशी जर तुम्हाला विडे तयार करायचे असतात, म्हणजे विडे पण शक्यतो आपण देतो सुवासिनीना, तर ते विड्याची पानं आणून स्वच्छ करून त्याचे विडे लावून ठेवायचे. हे काम आपण आदल्या दिवशी करू शकतो. त्यानंतर गजरे आणणार असू तर ते गजरे पण आणून व्यवस्थित कागदात गुंडाळून परत प्लास्टिकच्या पिशवीत घालून आपण फ्रीजमध्ये ठेवू शकतो. त्यानंतर पूजेची जी कोरडी तयारी आहे ती म्हणजे मोस्टली सगळीच करून ठेवली की मग दुसऱ्या दिवशी गडबड होत नाही. तर आता माझी मैत्रिणी जी आहे सौ आराधना मस्कर, तिच्याकडे वार्षिक बोडण असतं आणि दरवर्षी आम्ही तिच्याकडे आदल्या दिवशी तयारी करून ठेवतो. त्याच्यामुळे मग कधीही वेळ होत नाही किंवा असं प्रेशर येत नाही त्याचं की अरे बापरे 11:30 वाजले, 11:15 वाजले, आपली अजून सुरुवात नाही वगैरे, असं कधी होत नाही. तर त्याचं कारण म्हणजे त्याची पूर्वतयारी. तर आपण ज्या भांड्यांमध्ये दही, दूध, तूप, मध आणि साखर काढणार असू तर ती 5 भांडी एका ताटामध्ये घालून ठेवायची. दुसऱ्या दिवशी आपण त्याच्यामध्ये दही दूध घालू शकतो, पण हे सगळं तयार असलं की ते घालायला सोपं जातं. त्याच्यानंतर दही विरजून ठेवायचं. शक्यतो विकतचं दही आपण बोडण्यासाठी वापरत नाही. त्याच्यामुळे आदल्या दिवशी आठवणीने तुम्ही जरी जेवणासाठी वेगळं दही विरजायचं आणि बोडण्यासाठी वेगळं भांड्यामध्ये दही विरजून ठेवायचं. त्यानंतर पूजेची जी कोरडी तयारी आहे म्हणजे शंख घंटा नाही, सॉरी, ती आपण देवातनं ऐन वेळेला घेतो, पण उदबत्त्या, त्याच्यानंतर माळवस्त्र, हळदी कुंकवाची कोयरी, अक्षता, त्यानंतर आपल्या सुपाऱ्या ज्या आपल्याला लागतात त्या सुपाऱ्या विशेषतः 3च लागतात, 2 विड्यांवर, आणि एक गणपतीची पूजा जी आपण करतो तर ती गणपतीची सुपारी ती एक लागते. म्हणजे 3च तशा लागतात, पण त्या सगळ्या ताटामध्ये काढून ठेवायच्या, सुटे पैसे काढून ठेवायचे. आणि विड्याची पानं, फुलं, दुर्वा हे जे आहे ते सगळं ऐन वेळेला, जे म्हणजे आपण खराब होईल ते असं आपण दुसऱ्या दिवशी काढून घेऊ शकतो ताटामध्ये. पण कोरड्या तयारीमध्ये अगदी दूध साखरेची वाटी, पंचामृताचं कचोळं, त्याच्यानंतर ज्या तांब्यामध्ये आपण पाणी घेणार आहे पूजेचं पाणी, तो तांब्या, ती पूजेची जी भांडी आहे ती स्वच्छ करून ठेवणं. माळावस्त्र सुद्धा 2 प्रकारचे, म्हणजे गणपतीला जे लागतं ते, देवीला जे लागतं ते सगळं काढून ठेवायचं. त्यानंतर सुवासिनींना जी आपण भेटवस्तू देणार आहे तर त्या सुद्धा एका ताटामध्ये व्यवस्थित काढून ठेवायच्या.
त्याचा एक सेट करून ठेवला तरी सुद्धा चालेल. आता आपण काळानुरूप जसे वेगवेगळे बदल केलेत, आता अगदी आपल्याकडे सगळ्या ठिकाणी असं सांगतात की कापड, नारळ, ओटी, दक्षिणा अशी द्यायची असते. तर आता आपण बऱ्याच जणींनी कापड याचा अर्थ काय, ब्लाऊज पीस, पण आता त्या ब्लाऊज पीसचा उपयोग होत नाही. त्याच्यामुळे आपण सगळ्या जणींनी बरेच बदल केले त्याच्यामध्ये. मग कोणी ब्लाऊज पीस देतं, कोणी नॅपकिन, ब्लाऊज पीसच्या ऐवजी कोणी रुमाल देतं, नॅपकिन देतं, पिशवी देतात. असं हे सगळं जे आहे ते सगळं एका ठिकाणी करून ठेवायचं. त्यानंतर बोडण्यासाठी 2 प्रकारच्या ओट्या लागतात, मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. तर त्या एक 4 ते 5 ओट्या तांदळाच्या, ज्याच्यामध्ये सुपारी घालायची, आणि 4 ते 5 ओट्या गव्हाच्या, ती आपण नारळाबरोबर ती ओटी देणार असतो. तर ते सगळं एका ताटामध्ये व्यवस्थित मांडून ठेवायचं. भेटवस्तू जी देणार आहे ती सुद्धा मांडून ठेवायची. आता यावेळेला काय झालं, पाऊस खूप पडला, त्याच्यामुळे माझ्या मैत्रिणीला गजरे नाही मिळाले. तर तिने जी शोभेची फुलं असतात केसात घालायची, तर ती आणली. ती पण आम्ही सगळी एका बाजूला काढून ठेवली होती. लेणी करण्यासाठी जी आपण कोरडी कणिक काढून ठेवणार आहे, ती सुद्धा कणिक एका छोट्या भांड्यामध्ये काढून त्याच्यामध्ये हळद पण घालून ठेवायची. म्हणजे सकाळी सकाळी आपल्याला दूध घालून ती पटकन लेण्यासाठीची कणिक भिजवता येते. औक्षणासाठी जे आपल्याला दिवे लागतात त्याच्यामध्ये आपण तेलाच्या वाती घालतो. तर त्या वाती सुद्धा निरांजनामध्ये आम्ही घालून ठेवल्या होत्या. फुलवाती ज्या लागतात त्या सुद्धा निरांजनात घालून ठेवायच्या. इतकी म्हणजे ही सगळी जितकी जास्तीत जास्त तयारी जर आपण आदल्या दिवशी करून ठेवली तर आपल्याला दुसऱ्या दिवशी गडबड होत नाही. बोडण आपलं अगदी वेळेवर सुरू होऊन वेळेवर संपन्न होतं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मी एक गोष्ट सांगायची तुम्हाला राहिली. पूर्वी तेल शिककाई द्यायची पद्धत होती घरी. म्हणजे जेव्हा सुवासिनीला कुंकू लावायला जायचे, म्हणजे आमंत्रण करायला जायचे, तर तेव्हा तेल आणि शिककाई त्यांना देऊन यायची अशी पद्धत होती. आणि ती तेल शिककाई वापरून त्या सुवासिनींनी आणि कुमारिकेनी न्हावून बोडणाला यायचं अशी पद्धत असल्यामुळे ते तसं द्यायचे. पण आता आपल्याला पाऊचमध्ये मिळतं, शिककाई मिळते किंवा तेल मिळतं. तर ते जेव्हा आपण आमंत्रण करतो तर तेव्हा त्यांच्याकडे ते नेऊन द्यायचं. आणि म्हणजे हे सुरुवातीला करायचं आणि मग बाकीची तयारी करायची. त्यानंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण बोडण्याच्या तयारीला सुरुवात करतो तर आपली सगळ्यात आधी आपण ओली तयारी आपण काही केलेली नाहीये तर ती सगळी ठेवायची. म्हणजे फुलं, दुर्वा, त्याच्यानंतर विड्याची पानं लागतात. 2 विडे लागतात, म्हणजे एकूण 4 विड्याची पानं त्याच्यामध्ये ठेवायची. दूध, साखर ठेवायचं, देवीला नैवेद्याला लागतं ते. पंचामृताचं जे सगळं साहित्य असतं ते पण ठेवायचं. त्यानंतर कणिक जी आपण कोरडी काढून ठेवलेली असते तर ती दूध घालून घट्ट भिजवायची. जर ती कणिक घट्ट भिजवली तर त्याची लेणी करायला सोपी जातात. मी आधी जसं म्हणलं तसं भरपूर दागिने करायचे असतील तर थोडीशी जास्त कणिक भिजवायची. कारण असं मानतात की आपण जेवढे दागिने देवीला देऊ तर तेवढे दागिने देवीकडून आपल्याला मिळतात. म्हणजे तर तसे ते साधारण एक वाटीभर कणिक बास होते. त्याच्यामध्ये 5 दिवे, 5 भंडारे आणि इतर म्हणजे देवीचे जे दागिने असतात, म्हणजे मुहूर्तमणी, मंगळसूत्र, वेणी वगैरे. आणि त्याच्यानंतर आपण हौसेने जे काय करू तर ते दागिने आधी करून ठेवायचे. ते एखाद्या केळीच्या पानावर मांडून ठेवायचे. म्हणजे मग ते चिकटत नाहीत. कणकेचे असल्यामुळे एखाद्याला ताटलीला चिकटू शकतात. तर ते केळीच्या पानावर मांडून ठेवायचे. आणि ही सगळी तयारी केल्यावर देवाला नमस्कार करायचा, जिच्याकडे बोडण आहे तिने. त्याच्यानंतर घरातल्या वडीलधाऱ्यांना नमस्कार करायचा. त्यानंतर जे आपण दही, दूध, तूप जे 5 भांडी काढून ठेवलेले असतात त्याच्यामध्ये ते सगळं साहित्य काढायचं. आणि हे सगळं सुबत्तेचं, समृद्धीचं प्रतीक आहे बोडण. तर त्यामुळे ना ज्या भांड्यानी आपण घालतो दही, दूध वगैरे बोडणामध्ये, बोडण कालवताना, तर त्याला साखळी बांधायची पद्धत आहे. सोन्याची साखळी त्या पळीला बांधायची आणि ती पळी त्या भांड्यामध्ये ठेवायची आणि त्या पळीने ते सगळं घालायचं. सगळं समृद्धी, मी जसं म्हणलं तसं समृद्धी, सगळी समृद्धीचं प्रतीक असल्यामुळे हे सगळं सोनं, चांदी वगैरे असं चांदीच्या भांड्यामध्ये दही, दूध वगैरे घ्यायचं, सोन्याची साखळी त्याला घालायची वगैरे. पण यथाशक्ती ज्याच्याकडे जसं उपलब्ध असेल तसं त्यांनी करावं. तर जिच्याकडे बोडण आहे तिने वडीलधाऱ्यांना नमस्कार करावा. कुणाकुणाकडे शंख घंटेची पूजा करतात, कुणाकडे करत नाही. तर ती शंख घंटेची पूजा करायची असेल तर शंख, घंटा आणि अन्नपूर्णा जी आपली देवातली असती तर ती सगळी घेऊनच बसावं. म्हणजे मग परत उठावं लागत नाही. त्यानंतर जशा प्रत्येक पूजेला आपण करतो तशी गणपतीची आधी पूजा करायची. म्हणजे सुपारीच्या गणपतीची पूजा करायची. आधी पाणी घालायचं, नंतर पंचामृत घालायचं, त्याच्यानंतर परत पाणी घालायचं, देवाचं वस्त्र वापरून तो गणपती ठेवायचा. त्याच्या पुढे एक विडा ठेवायचा, नैवेद्य दाखवायचा गुळ खोबऱ्याचा गणपतीला. आणि अशीच पंचामृती पूजा देवीची पण करायची. आता देवीची पूजा करताना जसं सौभाग्याचं जे असतं ना, तर आपण हरताळकेला करतो किंवा वटपौर्णिमेला वगैरे जसं करतो तसं काजळ देवीला लावायचं. म्हणजे सगळं पंचामृती स्नान घालून झालं, कोरडी करून झाली देवी की काजळ लावायचं, त्याच्यानंतर अत्तर लावायचं, सुगंधी फूल वाहायचं आणि बाकीची आपण जी लेणी जी केलेली असतात कणकेची तर ती लेणी सगळ्यांनी मिळून वाहायची. आणि ते सगळं वाहून झाल्यानंतर जे आपण कणकेचे दिवे केलेले असतात तर त्या दिव्यामध्ये फुलवाती घालायच्या
आणि त्या दिव्यांनी आधी आरती करायची, गणपतीची आरती करायची, त्याच्यानंतर बोडणाची आरती मी याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे, तर ती किंवा याच्या व्यतिरिक्त तुम्ही दुसरी सुद्धा केली तरी चालेल. आणि ती आरती झाल्यावर ज्या दिव्याने आपण आरती केली तेच दिवे परातीमध्ये ठेवायचे असतात. आणि त्याच्या आधी जे आपण 5 पोळ्यांवर असे छोटे छोटे नैवेद्य वाढायचे असतात. 5 पुरणपोळ्या छोट्या छोट्या करायच्या आणि त्याच्यावर जसं आपण ताटात नैवेद्य वाढतो तसाच नैवेद्य त्या 5 पोळ्यांवर वाढायचा. त्याच्यामध्ये अगदी सगळं म्हणजे चटणी, लिंबू, आपण जे काय केलेलं असतं ते सगळं, फक्त मीठ नाही घालायचं. जसं आपल्याला माहिती देवाच्या नैवेद्याच्या पानात आपण मीठ घालत नाही. तर आता त्याच्यात जे लिंबाच्या फोडी असतात ना, तर त्या गाई खात नाहीत किंवा त्याच्यामुळे ते सगळं नासतं, आंबट होतं वगैरे असं म्हणतात. म्हणून आम्ही अगदी शास्त्र म्हणून आलेली लिंबाचा रस असे एक थेंब असा नैवेद्यावर घालतो. कुणाला पटलं तर तुम्ही पण करून बघायला हरकत नाही. त्यानंतर त्या जो नैवेद्य आपण दाखवतो त्याच्यामध्ये पुरण अगदी अवश्य असलं पाहिजे. पुरणाचं आपल्याकडे एक वेगळं महत्व आहे. आपल्या प्रत्येक शुभ जे नैवेद्य असतात किंवा देवीला जेव्हा नैवेद्य दाखवतो तेव्हा पुरण खूप आवश्यक आहे. तुम्ही दुसरं जरी पक्वान्न एखाद्या वेळेला सोयीसाठी केलं तरी सुद्धा त्या 5 पोळ्या पुरणाच्या करायच्या. आणि खीर पण महत्वाची आहे. काही जरी झालं तरी शेवयाची खीर किंवा गव्हाल्याची खीर जर जमली तर, शक्य असेल तर गव्हाल्याची खीर, तर त्या जो बोडणाचा नैवेद्य त्याला ते पुरण आणि खीर हे अगदी आवश्यक आहे. त्याच्यानंतर जे भरड्याचे वडे आपण करतो तर त्याला होल करायचं. म्हणजे एरवी जे भरड्याचे वडे करतो तर ते नुसते केले तरी चालतात, पण आपण जेव्हा शुभ कार्यासाठी करतो, बोडणासाठी करतो, तर त्याला होल करायचं आणि मग ते वडे तळायचे. ते छोटे छोटे आपण जर 5 पानांवर केले तरी सुद्धा चालतात, कारण हे सगळं आपण नंतर गाईला घालणार असतो, तर सगळं छोट्या छोट्या प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये वाढायचं असतं. तर बोडण करायच्या आधी प्रत्येकीने आपापल्या समोर जे पान आहे तर त्याचा नैवेद्य दाखवायचा. आणि त्यानंतर जी वरून घालणं असं म्हणतात, म्हणजे दही, दूध, तूप आपण ज्याच्यानी परत देवीला परत जे घालणार असतो, देवी खेळवणं म्हणतो आपण, परातीमध्ये सगळं भरपूर प्रमाणामध्ये आपण घालत असतो ते. तर ते जी घालत असेल तर ते तिने कुमारिकेच्या उजव्या हाताने प्रत्येक पदार्थ घालायचा. म्हणजे आधी दुधापासून सुरुवात करायची, दही, दूध, तूप, मध, साखर. तर हे असं सगळं घालत असताना कुमारिकेला विचारायचं, कारण काय आहे, देवी जी आहे तर ती तिच्या मुखातनं बोलते असं मानतात. त्याच्यामुळे त्या कुमारिकेला विचारायचं की तू प्रसन्न झाली आहेस का, तुला काय हवंय. मग ती छोटी मुलगी जे सांगेल, आता दही हवंय म्हणलं तर परत दही घालायचं, दूध हवंय म्हणलं तर परत दूध घालायचं. आणि हे सगळं झाल्यानंतर तिला विचारायचं की तू तृप्त झालीस का, तिला सांगायचं आपण उदंड उदंड म्हण. सगळं सुबत्तेचं जे काय असेल तर ते सगळं तिच्याकडनं म्हणून घ्यायचं. ती म्हणते, तिला आधी सांगून ठेवायचं त्या कुमारिकेला की तुला जेव्हा उदंड म्हणायला सांगतील तेव्हा तू उदंड उदंड असं म्हण. आणि ज्या नेहमीच्या मुली असतात ज्यांना सवय असते तर त्या म्हणतात. आणि ते सगळं एकदा म्हणल्यावर सगळ्यांना समाधान मिळतं की आता हे जे बोडणाचं जे आपलं कार्य आहे ते यथासांग संपन्न झालेलं आहे. हे सगळं मी एखाद्या मागच्या व्हिडिओ सांगितलं होतं पण दाखवलं नव्हतं. तर आता मी जे नवीन लोक आहेत किंवा ज्यांना उत्सुकता आहे त्यांच्यासाठी छोटे छोटे व्हिडिओ पण केलेले आहेत, तर ते व्हिडिओ पण तुम्ही बघा. त्याच्यानंतर मी सांगितलं होतं की भंडारे आपण करतो. भंडारे म्हणजे काय, तर फुलाचं प्रतीक असावं माझ्या मते ते. म्हणजे जी कणकेची आपण लेणी करतो तर त्याच्यामध्ये 5 भंडारे करायची पद्धत आहे. तर पूर्ण जेव्हा बोडाणाचा विधी सगळा पूर्ण संपन्न होतो तेव्हा अगदी सगळ्यात शेवटी तो भंडारा देवीला वाहायचा आणि मग देवी बाहेर काढायची, अशी पद्धत आहे. आता कुणाकुणाकडे देवात देवी ठेवल्यानंतर भंडारे वाहतात, तुमच्याकडे कशी पद्धत आहे तसं बघा. त्यानंतर एक म्हणजे खूप ठिकाणी जो बोडणाचा जो नैवेद्य असतो, देवीसाठी जो नैवेद्य तयार केलेला असतो म्हणजे नैवेद्याचं ताट, तर तो नैवेद्य तिथंच दाखवायचा असतो. म्हणजे बोडण जिथं कालवलं तिथंच देवी आतमध्ये असतानाच तो नैवेद्य दाखवतात. काही ठिकाणी देवी स्वच्छ करून जेव्हा देवात ठेवतो तेव्हा तो नैवेद्य दाखवतात. तुमच्याकडे कशी पद्धत असेल तसं तुम्ही बघा. त्याच्यानंतर मला हे नाही, जे मी जितक्या ठिकाणी जाते तर मला जेवढं आठवलं, जसं जमलं तसं मी सांगितलं, जमेल तसे मी व्हिडिओ पण केले. काही परत सांगितलं गेलं असेल आधीच्या व्हिडिओमध्ये आणि यामध्ये. पण तुम्हाला आधीचे व्हिडिओ पण आवडले होते, त्याला तुम्ही खूप छान प्रतिसाद देताय, त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ परत एकदा केला. तर या पण व्हिडिओला आधीच्या व्हिडिओसारखाच प्रतिसाद द्या. आणि माझ्याकडून काही सांगायचं राहून गेलं असेल तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. आणि कुणाकुणाकडे बोडण असतं, वार्षिक बोडण किती जणांकडे असतं ते मला नक्की कमेंट करून सांगा. त्याच्यानंतर बोडणाच्या बाबतीत असं आहे की काही जणांकडे मार्गशीर्षात बोडण करायची पद्धत असते. काही जणांकडे असं म्हणतात की देवी जेव्हा बसलेली असते तर तेव्हा बोडण नाही करायचं. पण काही जणांकडे मात्र नवरात्रातच बोडण असतं, ज्याच्याकडे जशी पद्धत असेल तसं. माझ्या एका मैत्रिणीकडे तर नवरात्र झाल्यावर दसऱ्याच्या दिवशी
बोडण करून मगच देवी परत जागेवर ठेवायची, अशी पण पद्धत आहे. तर मी जसं म्हटलं तसं बोडण हे ज्याच्या त्याच्या पद्धतीप्रमाणे जसं चालत आलेलं आहे तसं करावं. असं काही अमुक असंच झालं पाहिजे किंवा अशीच पद्धत आहे असं बोडणाच्या बाबतीत नसतं असं मला वाटतं. तर मी जसं आधी सांगितलं तसं याच्यापेक्षा काही वेगळ्या पद्धती असतील किंवा माझ्याकडनं काही सांगायचं राहून गेलं असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. आणि माझ्या ह्या पण व्हिडिओला आधीच्या व्हिडिओसारखाच प्रतिसाद द्या. धन्यवाद.